अरे मी गुतलो नाही तर चला अरे सारे गुतत चाल. नाही ताण लागली का मला तहान लागली तिथे होतं ना डबक्यात पाणी प्यायचं ना. अरे डबक्यात कुत्रे मांजर तोंड घातलेलं पाणी पिऊ कमी ते डबक्यातलं. मग आता काय करायचं इथून तुम्हाला बिसलरी आणायची का बे आता. बाई इथं लागलं रे मला. इथं लागलं तिथं लागले माझ्या हातात सारे सारे काय करू मी. बांगड्या फुटल्या 2-4 राहिल्या माझ्या हातामध्ये. त्या माकडाच्या तावडीतून वाचलोय असं चास पटकेन पुढं पाणी पण आपण कुठं आहे नेमकं. आपण आफ्रिका मध्ये आहे ना. आता विचारलं ना आपण. आफ्रिका जंगल मध्ये आहे. आफ्रिका जंगल आहे ना. ये मी ऐकलेलं आहे मोबाईलला मोठे मोठे साप राहते माणसाला गिळते. आपण मोग शिकतोय पासून काय गेलं मग ते आपले बाप होते का. काय आहे बापा होते का तुमचे बापा होते. म्हणे साप नाही का आपले बापा होते का. आणि म्हणजे दुसऱ्या माणसाला बोलायचं ना हसायचं खुशाल. हा तुम्हाला लय सुधरत हे रे. पण मला काय म्हणायचं साप जरी गिळायला लागले तर मी काय त्याला गिळणार नाही. मी ढोली आहे तुम्हाला बरोबर साप गिळणार. मला साप गिळीन धरीन आडवं ना मग तुला बारं लागले बार लागणार सापान तुम्हाला गिळेन. माझ्या डोक्याचा ताण जाईन बाई. माझ्या डोक्याचा तापच जाईन. नको रे असं म्हणू. एकतर पोटात भाकर नाही. 4 महिन्यापासून हाल चालू आहे. पाहुण्याने कुठं सोडून दिलं आपल्याला. आता कुंकड जायचं ते कळा ना. इकडे गेलं का तेवढं जंगल इकडे गेलं का तेवढं जंगल झालं. 4 महिन्यापासून एवढ्या जागे फिरून राहिले. कुठं आलो काय आलोय काही समजा ना. काय करायचं आता. बरं झालं काही तर आपण भाकरी आणल्या होत्या तेवढ्या तरी खाल्ल्या. थोडे घास तुकडा. पण आता तर काहीच नाही. 2-3 दिवसापासून पदरात वाळेल बोरं बांधले ते बोर गेले बाई पडून. बोर मग त्या माकडाने नव्हतं वडलं का आपल्याला. तावाच तिथं पडले ना ते. काय खायचं काय हरभरा काही सफरचंद हो जंगलात सफरचंद राहते का. सफरचंद नाही राहते तर मोठा सापण नागर राहते. हे बाय काय तरी आवाज येऊ राहिला. काठी काय टोचलं काठी. हसवल मी म्हणलो तुला. आडू नका तुम्ही. अरे बापा पाणी पाय. काय बरं झालं तुला सापडलं. अरे बापरे काय मोठं तळे. मला लय तहान लागली आपण पहिलं पाणी पिऊ. पण मला काय म्हणायचं 4 महिने झाले आपण या जंगलाच्या बाहेर निघा ना. मग आपण एक विचारात जीव द्यायचा का. दोघं संगच मरू आपण. द्यायचं दिवो मैले मोठे स्वप्न राहिलेली अजून. काय स्वप्न राहील तुमचे. तुला जीव द्यायचं ती मी पहिलं आपलं दुसरं काय मग दुसरं लग्न करते तुम्हाला आता. मला बस काही विचार करती. तिला ते माहित तरी असन का पाहुणे इकडे सोडलं म्हणून आपल्याला. हा बाई पाहुणा म्हणला असं मेले गेले काय सांगितलं काही नाही. पाहुणे हरवले म्हणले. पाहुणे म्हणले असेल घरी नेऊन सोडलं त्यांना त्यांच्या. आज थोडी 4 महिने म्हणले एवढं घरी गेली असं पाहिलं असं एवढं. चला पाणी पिऊ. कुठून उतरायचं का. हा इथं जरा बरं दिसतंय पाणी. उतरायचं कोणत्या सांगा ना. आता मी उतरतो. हा उतरा इथं मला हात द्या पण नाही मी जर पडले ना खाली दमनी बर का. तू खाली जाशील आणि मला घेऊन जाशील. तिकडं अगं बाई गुडघे दम धरी ना. हो तब्येत खराब होऊन चालली. उतरा खायची सवय. खायचं मग खायचं का तुम्ही पुढं आलं का खायचं. अरे देवा वाचव रे देवा घरी नाही रे आम्हाला. घरी गेले ना मग मी पाहुण्याकडे पाहिजे. हा मग मला बी दमनी घरी जाऊस तर राहिलं पाहिजे. चला आता कोण जायचं. आता इथून जावं लागेल. असं काही हायचं मगर बिगर तर नाही ना तिथं. मगर काय मगर पाणी. अरे मगर हाय का म्हणलं. हाय नाही दमनी इथं लगेच पण दिसत. काही मगर बिगर तर नसेल नाही इथं. साया थोडं टाक भाऊ पुरलं पाहिजे बघ मटेरियल. कवा येते तर कवा नाही बाई. किती दिवस झालेत गेलेत अजून येईना. घरात काहीच राहिलं नाही. धान्य नाही राहिलं नाही. बाजारात राहिला काय खावाय माणसं ना अजून येईना. काय करते तर काय नाही.
काय झालं? अहो काय झालं? असं काय रडू अरे राहिले? मी आलो हा म्हणजे तू नशीब चांगलं, तुझं हा. कुकू बळकट म्हणून आलो मी, हा. नाही तर मी गेलो होतो. काय झालं? अरे आम्ही जंगलात भटकलो होतो, तिथे बिबटे वाघन अस्वलन लई राड्यातून वाचून आलोय मी, लई संकटातून वाचून आलोय. बरं झालं बाई. पण मी माझ्या सासू सासऱ्याला नाही वाचू शकलो. आई ते कुठे आहे मग? अरे आम्ही जिकडं तिकडं पांगलो, ते मागा लागला बिबट्या, कोणी इकडे पळालं, कोणी इकडे पळालं, कोणी इकडं, कोणाचाच कोणाला तपास नाही लागला. पण येते ते एक ना एक दिवस ते जिवंत असते, त्याला काही व्हावा नाही, त्याला बिबट्याने खावा नाही. असं काय बोलू राहिले? अरे माझा जीव आहे म्हणून म्हणतोय. लई लांब गेल तर संगच यायचं सगळे. अरे लई 3 दिवस सापडीत होतो रे, नाही सापडले. उपाशी तापाशी पळत होतो मी, माझ्या माग जनावर साप काहीच्या काही माझ्या आडवं यायचे, पण मी त्यांना दूर करीत करीत पळत होतो त्यांना पाहत. हा का? पण शेवटी माझा जीव वाचून मला पळावं लागलं, नाही तर त्यांना मी सोडून दिलं आणि पळायला खुशाल तुम्ही, तुमचा जीव वाचून नाही का? आता कुठं असते बस. कुठं नाही माझ्या आई बाबा. बस एवढंच बोलली तू. मी पुन्हा त्या जंगलात जाऊन भटकतो. हा आलो तर आलो, माग नाही तर नाही आलो. आता परत जाता का तुम्ही? तू म्हणतीन त्यांना सोडून आले, आधी सोडून आले, आता परत जातो मी जाते वाघाच्या तावडीत. जर मला ते भेटले हा तो आई बाप तरच मी माग येईन, नाही तर मी पण तिकडच भटकून जाईन आणि एखाद्या वाघाचा शिकार होईन. त्याचं आता- पोट भरीन मी, त्याच्या पुढे जाऊन झोपन. नाही सापडले मग सासू सासरे भाऊ खाय, मला खाय, घे तुझं पोट भरून. हा भाऊ खा त्यांना दिला असं सोडून कुठं आले पळून. नाही रे योगे, हा असं कधी माहिती करीन का मी? तुम्ही कशी शाळा करता मला माहितीये. एवढी मोठी शाळा नाही करणार, छोटे छोट्या. चालू येतात तुम्ही. अरे बापरे, छोटे छोटे शाळा करतो रे मी, उली तिली 10-5 रुपया करता. यास एवढी मोठी शाळा करीन का मी? ही काय शाळा म्हणतात की याला? आता कुठं असते नाही बाबा ते? कुठं असते रे? कोणत्या जंगलात गेलते तुम्ही? अरे कोणतं आफ्रिका का काय कोणतं होतं काय माहिती. इतक्या लांब? हा ना, मग म्हणलं मग त्याला देव करून आणीन. लय लांब चाललेलो होतो मी देवाला, मधीच देव झाला. आई बाबा त्यांना कुठं सोडून आले तुम्ही? आईला दिवस पारी काढचा इकडे काढलाय. कमून वरडू राहिले, आरडू राहिले नुसते. तुला काही अकल बिकल आहे का नाही? पहिले लग्न नवीन झालं त्यावेळेस तू माया किती पुढं पुढं करायची. का हो? पहिले तुम्ही गावात गेले का जिलेबी आण, लाडू आण, बर्फीच आण. आता आणतात का काही? मोकळेच चालतात हात हलवीत. मला म्हणताय आता तू पहिले कशी हे करायची न तुम्ही? टीव्हीचे सिग्नल गेलेत, गावात जा त्या माणसाला बोलून आणा. मला मालिका पाहायची, तर मालिका 2 दिवस झाले पाहायला भेटाना. मी आपले रिमोट घेऊन येऊन राहिले. अगं हेच एवढा मोठा पिक्चर येतोय पुढं म्हणे मालिका पाहायची. पिक्चर काय आता? तुम्ही मोठा तमाशा आहे माया पुढं. तमाशा जा म्हणलं गावात तर म्हणे का मी पिक्चर आहे. कसंच नाही म्हणजे माणसानी राहावा का कुठं निघून जावा. आता कुठं जाता ना आता नशिबालाच खेळलेले, कुठं जायचे आता? तुला माझ्या मनाचं मला म्हणायचं काय आणि हे तुला कवा कळायचं नेमकं? सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला गंध कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या फुलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सगळं कळून चुकलं. सांग कधी. काय आहे? काय झालं तुम्हाला? काय झालं तुम्हाला? म्हणजे ती माझी बायको आहे तुम्ही म्हणता. मग असू द्या, मग गाणं म्हणतोय ना मी. गाणं कुणकड? तुम्ही जे म्हणले तेच म्हणतोय ना.
माऊली तुम्ही जरा डोक्यात काही खराब नाही फॉल्ट नाही म्हणजे? एकदम क्लिअर खाटे क्लिअर खाटे मी म्हणतो म्हणजे माझी बायको येते. मग मग असू दे ना मग गाणं म्हणायला काय हरकत आहे मला अहो गायला गाणं काय माझं गाणं ऐकत तुम्ही आणि आज मला तुम्ही चिरकू राहिले गाणं म्हणायला लागलं तर अहो, तसं आता नाही. तुम्ही म्हणले म्हणून ते म्हणत तुम्ही होते म्हणले माऊली म्हणून हा असं मग असं इकडे म्हणाल वा नाही का तुला अक्कल नाही काही काम पाहिजे ना घरात कायला काम पाय आणि इतक्या वेळ बसले ना आता कायला काम राहिले हो इतक्या वेळ बसले म्हणजे आता काय मला आता सारं काम आवरलेलं आहे मला ते तुम्ही पहिले हा शिकायला आणून बसा द्या. काय काय बस, कधीन कधी डोका ठेवून. गप्पा मारायला आलो मी काय चाललंय भांडण वय ना माणसा कोणसात गप्पा मारायच्या आहेत काही तुमचं एक अवघडचे हा बसू दे त्यांना एकट्याला आणि चला मग आपण गप्पा मारू अहो इथं बसा म्हणलं तिकडं काय आहे घरात हा बरं बस 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 आतमध्ये बसलो असतो ना नाही तर म्हणजे घरात बरं काय काय आहे? घरात वय ना काही काम पाहिजे ना तुला अक्कल आहे का नाही का काही आता तर लय गुलू गुलू गाणं चाललं होतं बायकोकडे अहो. पाहू पाहू आणि आता बायकोला चिरकू राहिलेत चिरकायचं नाही वय ते जाऊ दे माझ्या डोक्याला त्या खवा त्या खवा जस काय लय प्रेम हा, आमचं नाही, नाही, गुलू नाही. गुलू. आणि आता चांगले बसा. मारायला धावू राहिले हा. बरं मग काय विषय काय काढला तुम्ही नेमकं विषय काय नाही बोल तो पुडी खायला पुडीच संपली माही पुढे वय आता इकडे असतं नाही तर तिकडे घरात ठेव. अहो किती दाई नाही अहो माऊली काय बरं तिकडे तिकडे कुठं उड्या पाहतोय मी इकडे तुम्ही घरात काय घुसता आईला काय झालंय तुमच्या डोक्यावर परिणाम तर नाही झाला हा बाबा. कायम येतो जेवतो खावतो हळू हा बाबा तुमच्या नादानं नक्की झालं ते. काहीतरी चक्कर बसलेला दिसतोय चक्कर काय असा इथं पुढे होती आणि वर ठेवायची ना त्या तिकड्यावर पत्र्यावर पत्र्यावर काय अहो काय पुढे ठुतान काय नाही येते वागता आता. बरं जाऊ द्या काय तांबाखू पैसे तरी आणि मग काय पशी काय साठी आलो मी इकडं आता माझ्या जवळ नाहीये आता नाही मग आता येत का हो खाऊ का मला लय भूक लागली अरे काही नको खाऊ काही इशेरी असत. मला लय भूक लागली मग काय खाऊ काय पाळला पास ऊस दिसा ना ऊस खाल्ला असता. काही दिवसानंतर आज कंप्लीट 4 महिने झालेत हा? मग सासू सासरे आज उकी वाट पाहतोय मी त्यांची येईनात हा ना. अरे तो आई बापा असून तुला देणे आहे नाही अहो, येतंय पुढं ना ते. असते काय करीत असते हा ना जिवंत असते का नसते काय म्हणले आता यायला पाहिजे होते ना रे मग जिवंत असते तर येते. आई ते आले. येऊ ग. आले ग आमचे. पाहुणे. आई आहे ना. आम्हाला ओळखलं नाही का तुम्ही? अहो तिकडे गावात भीक मागायचं इकडे रानावाना धिंडायला लागले का तुम्ही आता अहो, आम्ही भिकारी अहो, नाहीये. आम्ही आधीचेच भिकारीच म्हणायचे आम्ही पण आणि तुम्ही आमच्याकडे चाललेत का अहो, आई न बाबा आहे. तो आई बाप भिकारी आहे का अहो, अरे तो आई बाप ते लय लांब आहेत पाहुणे हो आम्हीच आहे ना. हा? हे केस असे झाले आसवालाने बोचकले केस आम्ही जंगलात हरवलो होतो जंगलात. कुठे सोडून आले ते आम्हाला हरवलं काय ते पाहुणे नाटकून सोडलं होतं का अहो तुम्ही माग कस काय आले तुम्ही तिला सोडून दिलं तुम्ही म्हणे आत्ताच येतो. बाई गं, इथं हा? नका आणि लागलं. तुम्ही कुशाल निघून आले आम्हाला टाकून. आमचे सगळे हो कपडे बाबा. फाडले त्या माकडानी त्या आसवालानी काय हाल केले. तुझ्या मामाचा सदरा सुद्धा फाडला सदरा फाडला. राहिला काही नाही बोचकलंय. कस काय असं झालं तुम्ही सोडल्यामुळं अहो आम्ही नव्हतं सोडलं मी तुम्हाला लय पाहण्याचा प्रयत्न केला मी हिला सांगितलं हा, मी सांगितलं म्हणलं मी रात्रंदिवस त्यांना पाहत हिंडलो 3 दिवस पाहत होतो तुम्हाला त्या जंगलामध्ये हा बाई मायावर बिबट्या धावून आला हा, मी हा. त्याच्या मुखातून वाचलो बरं खाल्लं नाही तुम्हाला बिबट्यानी हा वाचलो तुमच्या आशीर्वादाने अरे तुझ्यापेक्षा माझा त्यांच्या जीव जादा आहे. मी ते हा. कस काय सोडून येईन त्यांना तुमचा जीव असता तर सोडलाच नसतं बरं झालं मामा तुम्ही आले अहो, पण सोडून आले मला त्याचा राग येऊ राहिला आता लई. सगळे विसरून जा तुम्ही आले ना आनंद द्या आनंद दर्शन द्या दर्शन आता द्या. तुमच्या संग कधीच येणार नाही आम्ही कुठं चला म्हणलं तरीच येणार कुठं नाही. पाहुणे संकट द्यावाला नाही कुठं नाही जायचं का बाई? पाहुणे नाही केलं. काय गाडी हाल केले तुम्ही आमचे वाले हे सारे इकडं कपडे पहा, खाल्ले सासूबाई, आणि इकडं तोडले पहा. कुरतडले. इकडे पहा तिकडे पहा पाहुणे पुढे पुढे चालले मग लय झालं म्हणजे पुढे मागून वागायचं बे आणि बरं का सासूबाई इकडं तिकडं ते पहा झाड तिकडे झाडाकडे पाहत होतो पाहुणा गायब आम्हाला वाटलं वाघाने नेल मी लय रडले म्हणलं बाई आता कसं होईल पाहुणे हरवले वाघाने नेले पाय
पाहायला गेलं तर आम्हीच हरून गेलो जंगलात. हा बाई आसवर डोक्यावर बसला बाई जिंजा अशा वडू वडू घेतल्या तर बापाचा सदरा फाडला. सदरा फाडला. हा गुतू गुतू नाही, चांगला वडू वडू घेतलाय कोणी गुतू गुतू. असं गुदगुल्या करायला ते गुदगुल्या पण ते काय गुदगुल्या होत्या का हे गेले ना केस समय का बाई पार टकली झाले मी. ए, वा- वडू घेतल्या. वालिका झाल्या डोक्यामध्ये. अरे देवा, जगून वाचून आले. चाल त्यांना काहीतरी चांगलं खायला कर, त्यांना आंघोळीला पाणी दे. 4 महिन्यापासून आंघोळ नाही केलेली दिसत. अरे देवा, चला चला मळ लागेल हाताला, मळ लागेल तुमच्या. काय नाही. चला. अहो तुम्ही महत्वाचे. आम्ही ते महत्वाचे. जाऊ द्या. हा. आणि मामा, तुम्हाला वाटत मी तुम्हाला सोडून आलो, सोडून नाही आलो. मग मामा तुम्ही पुढे चालले, मी तुमच्या माग माग चाललो. मला मागच्या मागच असं बिबट्याने ओढून नेलं. खाल्लं बरं नाही, सोडून बरं दिलं बिबट्याने तुम्हाला. अहो. तुमचा काय मित्र होता का तुमचा सासरा होता बिबट्या? मित्र नव्हता, पण त्याला हाडूक चावलं नसेल माझं. इथं चांगलं दाबलं होतं. हा बरोबर आहे, वैस लागला असं. हा, मी कुत्रे मांजर खातोय. माझं मास त्याला वशट लागलं. अहो मग कमी सोडलं तिने. सोडलं म्हणजे माझं नशीब. तुमचा आशीर्वाद काम आला. हा आम्हाला दिलं सोडून तिकडे, आमचा आशीर्वाद काम आला तुम्हाला. तिला सोडून म्हणजे मलाच नेलं होतं. तुम्ही गेले पुढे निघून मला सोडून, आणि मग मला त्याच्या तावडीतून सुटून मी तुम्हाला पाहतो इकडं तिकडं. 3 दिवस बिगर अन्न पाण्याचं हिंडत होतो. काय तर मला म्हणत होते का ते हरवल्या खोटं खोटं रडत होते ते ए, बापाशी. खरं खरं रडत होतो ना. उगा माझ्या डोळ्यातून पाणी नाही निघत रडायचं आहे मला. कसं हो 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 करीत हो, होते. हो, हो. हा अरे चांगलं मोठं रडत होतो ना. असं